नमस्कार युट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा पाणी आलेलं आहे. तर पाणी आलेलं आहे आमच्याकडे. पाणी आलं ना तर खूप धावपळ असते. तर बघा आता मी मोटर लावून दिली आणि वरती चालली. वरती बघा इथं मी जाळी लावून दिलेली होती. मांजरे ना खूप वरती घाण करून ठेवते, कुठे त्रास देते. त्यासाठी बघा सूर्य किती छान निघालेला होता आणि एक टाकी भरून गेली. आमचं लक्षच नाही. पाण्याला एवढं जीव लावावं लागत होतं ना, थोडं वाया जाऊ द्यावं लागत नाही. पण ह्या पाणी भरून गेलं आणि वाया जात होतं. नंतर मी कॉक बंद केला आणि दुसऱ्या टाकीमध्ये आपण लावून दिलेलं आहे. आणि बघा मी तुम्हाला दाखवते, एवढं मस्त पाणी भरणं चालू होतं आणि ही टाकी भरून गेली आपली. कारण की थोडीच खाली होती, त्यामुळे ती पहिले भरले गेली आणि नंतर ही आपली फुल म्हणजे अर्धी झालेली होती. तर बाकी होती ती ना, आता अर्धी झाली ती. चांगली आहे ना. तर बघा मस्त पाणी चालू आहे ना. पाणी आलं तर आम्हाला एवढा आनंद होतो ना, तर खूप आनंद होतो. तर मस्त ही टाकी भरली आणि आता आपली दुसरी टाकी चालू आहे. आणि हे बघा ही किती छान असं मस्त पाणी, असं पाणी पाणी खेळत राहावं असं वाटत होतं. तर आम्हाला पाणी आलं ना, एवढं म्हणजे हे धुवायचं ते धुवायचं, हे भरायचं ते भरायचं असंच चालतं. तर बघा आपला निंब किती छान झालेला आहे. तो आम्ही काही लावलेला नाही, त्याचं उगलेला आहे, पण एवढा भारी झाला ना, खूप छान झाला. नंतर तिचे पप्पा पण गच्चीवर आले आणि सकाळी सकाळी आम्ही थोडं गच्चीवर मस्त फ्रेश हवा असते ना, त्यावर साठी आम्ही गच्चीवर बसून घेते मी थोडंसं. मग तिचे पप्पा पण थोडं फिरत होते. मग नंतर खाली आली आणि नळ्या जॉईंट करून देऊ म्हटलं. नळी टाकून ठेवली आणि जर तिकडे भरलं ना, लगेच आपण नळी जॉईंट केली ना, आपलं थोडं पाणी वाया जात नाही. नंतर घरात बघा आपलं खूप कामं चालू होती केव्हांची, माझी धावपळ. तर आपलं बरेचशी कामं चालू होती. बाकीचे कपडे धुतले गेले आणि नाही, ते कालचेच कपडे, ते सॉरी कालचे कपडे होते. काल गावाला गेलेलो होतो. आमच्या मावस सासू वारल्या ना, तिथं गेलेलो होतो. आमचं 4-5 दिवसापासून एवढं गाव फिरणं चालू आहे ना, तर खूप गाव फिरणं चालू आहे. जळगाव गेली त्या दिवशी, नंतर 2 दिवस लग्नाला गेली, नंतर लग्नावरून आली आणि लगेच त्या मावस सासू वारल्या, तिथं गेलो. तर तिथून आली, संध्याकाळचे कपडे धुतलेले होते. आता म्हटलं चहा वगैरे घेऊ मस्त फ्रेश. थोडं सकाळी सकाळी चहा पिली आणि ना भारी वाटतं. मग मी चहा घ्यायते म्हटलं. मग चहा घेण्यासाठी आम्ही दोघींना मस्त छानसा असा चहा ठेवला. मग चहा घेतला की मग आपल्याला दुसऱ्या कामांना सुरुवात होते. पाणी आलं ना तर आमचं नंतर कपडे धुणं एवढं चालू होऊन जातं, तर आमचं 9-9:30 लोक काही कामच होत नाही दुसरं एवढं. तर म्हटलं चला चहा घेऊन घेऊ पहिले. मग मस्त चहा घेतला कपन बशीमध्ये, थोडा सकाळ सकाळचा चहा. आणि आणि आता आहे ना, पाणी आलं ना तर खूप धावपळ होऊन जाते. आणि आमच्या मावस सासूबाई काही एवढ्या वयाच्या नव्हत्या, कमी वयाच्याच होत्या, पण बिचाऱ्या आजारी होत्या कधींच्या. तर खूप म्हणजे त्यांना आता 7-8 महिने होऊन गेले होते, आजारीच पडलेल्या होत्या त्या. तर लगेच ते लग्न झालं आणि असं झालं होतं, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना इकडे तिकडे जावं लागलं. त्यांच्या मुलांनी पण, म्हणजे एकच मुलगा आहे, पण खूप त्यांनी बिचाऱ्यांनी दवाखाना केला आणि खूप पैसे खर्च केले. मुली पण खूप चांगल्या आहेत, त्यांनी पण भरपूर खर्च केला आणि जावाई पण चांगले होते त्यांचे. तर त्यांनी सगळ्यांनी खूप दवाखाना केला. आणि मुलगा तर म्हणजे जे मागितलं ते, असं नोकरीवाला बी करत नसेल तर एवढं छान त्यांनी केलं. आणि एवढं खर्च करून त्या मुलाने खूप छान असं दवाखाना वगैरे केला. पण आज मावशीला काही जास्त गुण नाही लागला. आणि मावशी शनिवारच्या दिवशी मग आम्ही ठेवायला गेलेलो होतो. शनिवारच्या दिवशी, शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी वारले आणि शनिवारच्या दिवशी झालं. तर मग आमचा धावपळ चालली थोड्या दिवसापासून. नंतर बघा मग आपलं सगळे धुण्याची कामं चालू होती. आम्ही पण चहा वगैरे घ्यायला बसलो. तिचे पप्पा चहा पित आहे आणि मी पण चहा पिली आणि थोडं बसून घेतलं निवांत. मग एकदाचं कामं चालू झाले ना, कामच चालू होता म्हटलं. तर बघा नंतर मग आपले पाणी भरणं चालू झालं. खूप असे भांडे घासून स्वच्छ केलेली होती. तेवढे पूर्ण भांडी भरली, टाक्या भरल्या आणि बादल्या वगैरे सगळं आता भरून घेऊ म्हटलं. नंतर झाडांना पाणी मारायचं असतं, वटा धुवायचा असतो, भरपूर सारे कपडे धुवायचे असतात. एवढी कामं असताना आमच्याकडे नळ जर आली ना, तर विचारायचे कामच नाही, एवढं कामं असतात. तर मला वाटलं छोटंसं मिनी ब्लॉग बनवू म्हटलं, तर व्हिडिओ माझ्याकडनं उभाच धरला गेला होता. पण तो आपलं काम चांगलंच चालू झालं, तर म्हणजे बरंचसं असं हे झालं, तर कामं मोठं, तर आपला व्हिडिओ मोठा अजून गेला. तर पूर्ण टाक्या वगैरे सगळ्या अशा स्वच्छ घासावं लागतात. आणि बोरिंग नसल्यामुळे भांडे पण जास्त चिकतात. टाक्या वगैरे मग परत आपल्याकडे पाणी येत नाही. त्यासाठी टाक्या जर आपण त्याच पाण्यात भरल्या ना, त्याच्यामध्ये जंतू पडतात आणि आपल्याला आजारी पडू शकतो. त्यासाठी पूर्ण पाणी काढून आम्ही 1 दिवस पूर्ण कोरडे करून ठेवतो भांडे. आणि मग नंतर त्याच्यामध्ये पाणी भरतो. मग जे आपले ते जंतू वगैरे पाण्यात पडत नाही. पूर्ण 1 दिवस जर कोरडं ठेवले ना उन्हात भांडे, तर मग आपल्या पाण्यामध्ये जंतू वगैरे काही पडत नाही. त्यासाठी आम्ही पूर्ण भांडी कालची कोरडी करून ठेवलेली होती. आणि आज पूर्ण भांड्यांमध्ये अजून परत स्वच्छ धुवून
काल घासून उन्हात ठेवलेली होती. आज नुसतं थोडं जाडमोठं धुवून पाणी भरून घेतलं. मग त्याच्यामध्ये आमचं तर काही प्यायचं पाणी नाही राहत ते, पण आपलं तोंडात वगैरे घालतोच आपण, तर त्यासाठी सगळं स्वच्छ पाणी भरून घेतलं. आणि खूप मग म्हटलं चला आता कपडे धुवून घेऊ. सोफ्याची कवरं वगैरे नळ आले ना त्या दिवशी आम्ही बेडशीटा, सोफ्याची कवरं सगळं काढून घेतो. उन्हाळ्या दिवस राहिला ना आमच्याकडे पाण्याचा जास्तीच त्रास होऊन जातो, त्यासाठी ना आम्हाला खूप कामं करावं लागतात. तर मग मी नंतर सगळी कपडे पण बरीच आता लग्नांची कपडे जमलेली होती. 2-3 दिवसापासून धावपळ थोडेच कपडे काढलेले होते. जास्त पाणीचा अंदाज बघूनच कपडे आणि भांडी आवरावं लागतं. त्यासाठी ना आम्ही थोडा अंदाज बघूनच करतो. तर पाणी नसलं ना तर पाण्याचं महत्त्व, जेव्हा पाणी नसलं ना तेव्हा पाण्याचं महत्त्व कळतं, असं असतं. तर मी नंतर सगळे कपडे धुवायला घेतली. सोफ्याचे कवरं वगैरे भरपूर कपडे, म्हटलं चला सोफा पण झटकून घेते. आणि कसं असतं ना, मग नंतर पटापट सगळं आवरून सगळं आवरायला घेतलं. बघा नंतर सगळे कपडे धुतले. किती कपडे धुतले ना, भरपूर कपडे धुतले. इकडे पुढच्या वैनांवर पूर्ण जीन्स पॅन्टा वगैरे टाकल्यात. नंतर इकडे सगळे सोफ्याचे कवरं वगैरे टाकले. नंतर इकडे आपले सगळे बारीक आणि नवे ड्रेस टाकले. उन्हात पण जास्त कपडे ठेवले ना खराब होतात. तर भांडे बघा आम्ही एवढे भांडे भरून घेतले ना, ताऊने सगळे पातेले ते सगळं काढून आणले भांडे. तर सगळे भांडे भरून घेतले. तेवढेच 1-2 दिवस आमचं जास्त जातं. आपण जेवढं पाणी हे भांडे भरून ठेवले ना तेवढे 2 दिवस आपले आरामाने निघून जातात. आता 10 दिवसांनी येतं का 15 दिवसांनी सांगता येत. पाणी नव्हतं धरणमध्ये, त्यासाठी ना घरात बघा किती पसारा होता. आपण बाहेर सगळी कामं करायला लागलो ना, मग घरातले कामं राहून जातात. नंतर मग ताऊने देवपूजा करायला घेतली. ताऊने देवपूजा केली. दादू झोपलेला होता. दादूला बरं नव्हतं. दादू लोळलेला होता. त्याला कालपासून उलट्या होत होत्या. त्यामुळे त्याला ऊन लागल्यासारखं झालेलं होतं. तो पण झोपलेला होता. त्याचे पप्पा पण मागे लोळलेले होते. आणि नंतर मग मी सगळी कामं आवरून आपण म्हटलं चला पटापट आता सगळं कामं आवरली. आणि बाहेर आमच्या इथं काम करणारे आलेले होते. तर आज JCB आली आणि JCBची कामं चालू झाली. मी नंतर डाळ भातचा कुकर लावला आणि म्हटलं चला आपण डाळ भात करून घेऊ आता. मुलगा पण खाऊन घेईन, नाश्ता पाणी करण्यापेक्षा आज खूप उशीर झाला होता आम्हाला. तर पटापट सगळी कामं आवरायला घेतली. आणि आपलं कसं, तर बघा माझे केस वगैरे धुतले आणि नंतर ताऊने पण केस धुतले. म्हणजे आमचं पाणी आलं ना तर आम्ही सगळेजण असं पटकन असं आवरून घेतो. आणि JCB आलं, आज बाहेरचं कामं चालू आहे. आजचा ब्लॉग इथंच थांबवते.